वळूया इतर बातम्यांकडे। राज्यातल्या ड्रग्स बाबत विधान परिषदेमध्ये चर्चा झाली। राजाश्रयाशिवाय ड्रग्स तस्करी होऊ शकते का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलेला आहे। विरोधकांच्या प्रश्नांना सरकारनं उत्तर दिलंय। महाराष्ट्राची अवस्था बघितली तर आता दुर्दैवाने देशाचं ड्रग कॅपिटल व्हायला लागले का अशी अवस्था महाराष्ट्राची। एका वर्षात 14 कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कारवाई झाले। किती? 14 कारखाने एमडी तयार करणारे 14 कारखाने। ह्याला राजाश्रय असल्याशिवाय हे होते का या राज्यामध्ये? राजाश्रय असणार म्हणूनच झालेला आहे। आणि शासनाने पुढची पिढी वाचवायचं असेल तर या ठिकाणी सिरियसली हा विषय घ्यावा अशी आमची विनंती असणार। या ठिकाणी ड्रग्स आणि एमडीचा फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यवसाय बेकायदेशीर सुरू झालेला आहे। आपण अशा प्रकारचे ड्रग्स आणि एमडी निर्मिती करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी मोकोकाची कारवाई करणार का? एक, विशेषतः बंद पडलेले कारखाने, बंद पडलेल्या गोडाऊनमध्ये अशा प्रकारचा हा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्च ऑपरेशन करून जिथे जिथे म्हणजे डिपार्टमेंटला सांगून एकदा सर्च ऑपरेशन करून अशा प्रकारचा व्यवसाय करण्यावर आळा घालण्यासाठी आपण कार्यक्रम राबवणार आहात का? ह्या कारवाई करत असताना विशेष म्हणजे आता अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची देखील आपण स्थापना केलेली आहे। मुलुंडमध्ये आपण एका व्यक्तीला पकडलं होतं 8 तारखेला आणि 13 तारखेला आपण जो काही कारखाना होता आपण तिथपर्यंत आपण पोहोचलो आणि त्याच्यावरती आपण कारवाई केली। 5 दिवसाच्या आतमध्ये तो रिझल्ट तिथल्या आपल्या मुंबईच्या तिथे अधिकाऱ्यांतून मिळवून आणला। ड्रग्सच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये अर्थातच हा विषय आपण गांभीर्याने घेतलेला आहे आणि ह्या ज्या कारवाया आहेत ह्या भविष्यामध्ये अजून अग्रेसररित्या आम्ही करू।